स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज एका नारळाची कमाल पाहूया. अगदी ते खूप असे छान रेसिपी होती या नारळाची आणि 100% प्युअर असं ऑइल करणार आहे आपण या नारळाचं. थंडीमध्ये पण आणि इतर वेळी पण केसांना लावण्यासाठी, केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि आपल्या त्वचेला थंडीमध्ये खास म्हणजे मॉइश्चरायझर करते हे तेल. त्यामुळे आपण आज नारळाची तेलाची रेसिपी पाहणार आहे. चला तर इथे रेसिपीला सुरुवात करूया. एक नारळ घेतला आहे आणि तो नारळ त्याची साल काढून घेतली आहे, त्यातलं पाणी काढलं आहे आणि फोडून अशा पद्धतीने आपण त्याचे स्लाइस तयार करून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही आपण स्लाइस तयार केल्या. आता त्या आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहे. जेवढं पातळ होईल तेवढं पातळ स्लाइस करायचं आहे आपल्याला, म्हणजे मिक्सरचं भांडंही खराब होणार नाही आपलं. आणि आता आपण ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं वाटत असताना. अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं. आणि आता आपल्याला लागणार आहे एक सुती कपडा घ्यायचा आहे. एका पातेल्यामध्ये आपण ते कपडा टाकून अशा पद्धतीने ते जे मिश्रण तयार केलं आहे ते काढून घ्यायचं आणि आपण त्याचं आता दूध तयार करून घेणार आहे त्या मिश्रणाचं. व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे रेसिपी आपल्या लक्षात येईल. आता आपल्याला त्याचं पिळून घ्यायचं आणि सर्व त्यातलं जे दूध आहे ते काढून घ्यायचं आहे. कचकटून असं पिळायचं आहे, जोर देऊन थोडंसं. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. नारळाच्या तेलामध्ये अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल असे गुणधर्म असतात, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात हे तेल. नारळाचे तेल त्वचेला मॉइश्चरायझर करण्यासाठी, मेकअप काढण्यासाठी आणि मसाजसाठी पण वापरले जाते. आपण आता सर्व दूध काढलं आहे आणि परत एकदा आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे. 2 ते 3 पाण्याने आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे ते 2 ते 3 वेळा. आणि 2 ते 3 वेळा बारीक केल्याने जे आपलं सर्व त्यातलं दूध आहे ते सर्व निघून जाईल, म्हणजे आपलं तेल हे जास्तीत जास्त होईल. असं 2 वेळेस हे पाणी टाकून आपण मिक्सरला बारीक करून घेतलं आणि त्यातलं सर्व जे दूध आहे ते काढून घेतलं आहे. अगदी आपलं कमी खर्चामध्ये शुद्ध असं तेल तयार होतं खोबऱ्याचे. आता आपण दूध तयार करून घेतलं आहे. आता ते आपण फ्रीजमध्ये 8 ते 9 तास असं ठेवून द्यायचं आहे, म्हणजे त्यावरती आपली अगदी अशी दाटसर अशी लेअर तयार होते. ज्या पद्धतीने आपण साय ठेवतो त्या पद्धतीने आपल्याला फ्रीजमध्ये 7 ते 8 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि हा जो किस उरलेला आहे त्याचा आपल्याला बर्फी किंवा दुसरं काहीतरी मिठाई करू शकतो आपण याची. खूप अशी छान मिठाई पण होते या किसाची. सात ते 8 तासानंतर बघू शकता जाड अशी साय तयार झाली आहे दुधाची. आता ती एका कढईमध्ये काढून घ्यायची आहे.
आणि गॅसवरती ठेवून द्यायची. कमी गॅसवरती कडून घ्यायचं आहे आपल्याला आता ही साय, म्हणजे त्याचं आपल्याला तेल तयार करायचं आहे. कमी गॅसवरती याला 6 ते 7 मिनटं लागतात तेल निघण्यासाठी. सारखं त्याला हलवत राहायचं आहे म्हणजे खाली चिटकणार नाही कढईला तेल. बघू शकता तुम्ही. तर आपलं तेल तयार झालं आहे. आता थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि वाटीमध्ये गाळून घ्यायचं आहे आपल्याला एका भांड्यामध्ये. अगदी प्युअर असं आपलं तेल तयार झालं आहे नारळाचं. हे तेल केस धुण्याच्या आधी 1 दिवस आधी लावायचे संध्याकाळी, त्यानंतर केस धुवायचे, किंवा रात्री झोपताना थंडीच्या दिवसामध्ये आपण याचा मॉइश्चरायझर म्हणून वापर करू शकतो या तेलाचा. तर आपलं प्युअर असं तेल तयार झालं आहे, कोकोनट ऑइल. आता एका वाटीमध्ये काढून घेऊ त्याला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नसेल त्यांनी, आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी वाटली खोबऱ्याच्या तेलाची रेसिपी. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन रेसिपीसह. एकदा घरामध्ये एका नारळापासून अगदी असं तेल करून पहा तुम्ही.